यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री श्री गुरवे नमः. परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी गंगाधर तीर्थ स्वामी महाराज यांच्या पादुकांच्या स्थापनेला चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी सिद्ध महायोग शक्तिपात परंपरेच्या साधन शिबिराचं आयोजन चैतन्य कुटी माळीनगर या ठिकाणी करण्यात आलं होतं. कार्यक्रम गेले 2 दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या औचित्याने याच मंगल ठिकाणी शतचंडी यज्ञाचंही आयोजन 2 दिवसापासून या ठिकाणी आहे. यज्ञाची पूर्णाहुती आजच्या दिवशी म्हणजे 16/12/2025 रोजी मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी या दिवशी पादुकांच्या वर्धापनाच्या दिनानिमित्त या ठिकाणी स्वामीजींच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये पार पडली. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या संपूर्ण भागातून सर्व साधक या ठिकाणी 2 दिवसासाठी उपस्थित होते. पूजनीय नारायण काका ढेकणे महाराज आणि पूजनीय स्वामी श्रीपाद तीर्थ स्वामी महाराजांच्या अथक प्रयत्नाने हा 2 दिवसीय कार्यक्रम आणि हे सिद्ध महायोग शिबिर आज या ठिकाणी पार पडलेला आहे. या संपूर्ण 2 दिवसीय कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जवळपास 1,500 ते 2,000 भाविक या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि जवळपास 50 ते 100 साधकांची निवासाची व्यवस्था या ठिकाणी चैतन्य कुटी आश्रम माळीनगर यांच्या वतीने करण्यात आली होती. अतिशय संपन्नतेने आणि भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. कुंडलिमा जगदंबा की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज आणि परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चैतन्य कुटी शक्तिपात महायोग साधन धाम ट्रस्ट दुर्नेवस्ती म्हाळुंग चौकी माळीनगर या शक्तिपात परंपरेच्या या चैतन्य कुटी स्थानी आद्य प्रवर्तक आदिगुरु शक्तिपाताचार्य परमहंस परिव्राजकाचार्य श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज
यांच्या पादुका स्थापन झालेल्या आहेत. तर या पादुका आपले देवाचे जे पीठाधीश्वर आहेत स्वामी सुरेशानंद तीर्थ स्वामी महाराज आणि स्वामी माधवानंद तीर्थ स्वामी महाराज यांच्या करकमलाने या ठिकाणी पादुका स्थापन झालेल्या आहेत. तरी सर्व जरी जेवढं मी बोललो तर सर्वतोपरी सर्व जी प्रेरणा आहे किंवा जे मार्गदर्शन आहे, आशीर्वाद आहे, ते परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज. आज या कार्यक्रमामध्ये एवढे महात्मे आलेले आहेत. सगळं काही श्रेय, सगळ्याचा सार परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज. या चैतन्य कुटीमध्ये शक्तिपात महायोग साधन धाम या दृष्टीनं इथं साधना आणि साधनेवरती मार्गदर्शन केलं जातं. तर या कुटीमध्ये काय वर्ग येतो की महाराज तुम्हाला काय कळतं का तुमचा पत्रिकेच्या दृष्टीनं याच्या दृष्टीनं? तर आपल्या या चैतन्य कुटीमध्ये असलं काही नाही, फक्त साधना आणि साधनेवरती मार्गदर्शन. आणि या दृष्टीनं जो जिज्ञासू वर्ग आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल. इथं तुम्हाला आता कार्यक्रमामुळे गर्दी जास्त आहे, तर तुम्ही आधीमध्ये जरी आला तर मला तुम्ही इथं एकटाच मी असेल, कारण का जिज्ञासू वर्ग इथं फक्त येतो. आणि जिज्ञासूच्या दृष्टीनं गुरु महाराज काय आहे, हा मार्ग काय आहे, या ठिकाणी प्रश्न केला तर इथं उत्तरं दिली जातात. आणि आपल्या या कुटीमध्ये परमपूजनीय काका महाराजांनी जो पूर्वाभ्यास सांगितलेला आहे तो पूर्वाभ्यास आपल्या या पंचक्रोशीमध्येच, तसंच या माळशिरस तालुका, त्याच्यानंतर याच्या बाहेरही या पूर्वाभ्यासाचे शिबिर घेतले जातात. त्याच्यानंतर आपल्या या चैतन्य कुटीमध्ये परमपूजनीय काका महाराजांचं पुण्यस्मरण जन्मोत्सव, तसंच स्वामी लोकनाथ तीर्थ महाराजांचा जन्मोत्सव, त्याच्यानंतर पुण्यस्मरण आणि पादुकेचा वर्धपान दिन, असे आपले रामनवमी आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे, गुरुपौर्णिमा आहे, दत्त जयंती आहे, असे आपले सनातनचे उत्सव या ठिकाणी केले जातात. तसंच या चैतन्य कुटीमध्ये काका महाराजांनी जो आशीर्वाद दिलेला आहे, जो कुटीमध्ये येईल त्याला एक प्रकारची मनशांती लाभेल, समाधान मिळेल, हाच एकमेव आशीर्वाद या चैतन्य कुटीमध्ये दिलेला आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआपच होणार आहेत, त्याच्यामध्ये काय जास्त काही सांगण्यासारखं नाही. परमपूजनीय काका महाराज थोडक्यातच एक 20 ते 10 मिनिटच बोलायचे. त्याच्यामध्ये काका महाराजांचं एकच म्हणणं असायचं की हा जो महायोगाचा मार्ग आहे हा पूर्वाभ्यासाच्या पद्धतीनं सोपा केलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे निवृत्तीनाथांना मागून जे पसायदान मागितलेलं आहे विश्वात्मक ईश्वराला, तेच पसायदान काका महाराजांनी या दृष्टीने या परंपरेमध्ये तेच माऊलींसारखं कार्य केलेलं आहे. आणि तेच कार्य सर्व समाजापर्यंत पोचवायचं हाच काका महाराजांचा हेतू आहे. की तो जर आपण ऐकून उपयोग नाही, जो मी सांगतोय ते तुम्ही आपण प्रत्येकाने आपापल्या देवघरासमोर जर केला तर याची 100% तुम्हाला अनुभूती येईल. तो असा आहे की कॉटनचं आसन घेऊन शरीर ढिलं सोडायचं आहे, डोळे झाकायचे श्रद्धेने आणि आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर हळूहळू आपल्या पाठीच्या कणेतून असणारी जी शक्ती आहे ती वरवर सरकेल आणि या पूर्वाभ्यासाच्या माध्यमातून आपली व्यसनाधीनता, त्याच्यानंतर सभोवतालचं दुष्ट वातावरण, त्याच्यानंतर आपल्या आतमधील जी सकारात्मकता आहे याचा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होईल. तर ज्या सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बसाल, सुखासनामध्ये बसा, शरीर ढिलं सोडा, डोळे झाका आणि आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्या, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अनुभव 100% येणार. हे आमच्या परमपूजनीय काका महाराजांचा आशीर्वाद आहे. तर अनुभव घेऊन बघा. नुसता अध्यात्माच्या या प्रवचनाच्या दृष्टीनं किंवा या बाकीच्या दृष्टीनं, श्रवणाच्या दृष्टीनं, या सगळ्या दृष्टीनं अध्यात्म सर्वतोपरी चालू आहे, पण हा शक्तिपात महायोग साधन मार्ग प्रत्यक्ष अनुभवाचा मार्ग आहे. परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ महाराजांचं वाक्य आहे, यह मार्ग स्वयं सिद्ध है और इस मार्ग का मार्गदर्शन और नियंत्रण साधना से ही होगा. या परंपरेमध्ये परमपूजनीय काका महाराजांचं एक वाक्य आहे, आम्ही देव बनायचा कारखाना टाकलेला आहे. कुणाला देव बनायचंय त्यांनी या.
असं महाराजांचं म्हणणं आहे. एवढं बोलून ही वाक्सुद्धा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. जय गुरुदेव.